विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आणि आपले सगळ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आज आपल्या संदर्भात आलो. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय रमेश शेंडगे माजी आमदार, या गावच्या प्रथम नागरिक जसवीताई पाटील, सरपंच ग्रामपंचायत सलगरे, माननीय निरंजन पाटील, नगर कुपवाड, आपले ज्येष्ठ नेते माननीय खंडराव जगताप साहेब, माननीय विजय तात्या पाटील युवा नेते सलगरे, संदीप आवटी माजी नगरसेवक, पांडुरंग कोरे माजी नगरसेवक, माननीय श्वेत कांबळे आरपीआय युवा नेते, आता कुठली कुठली शिल्लक आली ना. एकदा हिकडं वाजली, एकदा हिकडं वाजले, आता बायका हिकडं वाजले. पण हे सगळ्या गल्ल्याला वाजल्या ना, ह्या स्टेजसाठी वाजल्या, मायासाठी वाजल्या. हा मला अभिमान वाटला. आमचे आरपीआयचे युवा नेते श्वेत कांबळे, माजी सरपंच माजी ग्रामपंचायत सलगरे तानाजी अप्पा पाटील, माजी उपसरपंच ग्रामपंचायत सलगरे माननीय सुरेश बापू कोळेकर, डोंगरवाडीचे आमचे सरपंच दीपक बाबा शिंदे, भाजप युवा अनुसूचित मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कांबळे, माननीय दौलत कांबळे बेळंकी, विक्रम कांबळे माजी ग्रामपंचायत सदस्य, माननीय नेताजी गडतरे बेळंकी, एच.व्ही. गायकवाड साहेब संतोषवाडी माजी सरपंच, ऍडव्होकेट विथ कांबळे आरपीआय तालुका अध्यक्ष, माननीय सत्ताप्पा चौगुले सलगरे, माननीय सर्जेराव पाटील सलगरे, माननीय रमेश पाटील सलगरे, माननीय शंकर अण्णा जतकर सलगरे. वेळ कमी, आवाज वाढच, आणि यामध्ये नावाची लिस्ट एवढी मोठी आलेली आहे, म्हणजे जेवढे लिहून दिले तेवढेच वाचले. आता राहिलेल्यांची दीर्घ व्यक्त करतो. आज सुंदर अशा वातावरणामध्ये आज ही सभा होते. सुंदर ह्यासाठी म्हटलं की व्यासपीठ आपण बघितलं तर सगळ्यांना एक मताने ह्यावेळेला विधानसभा करायची ठरलं आणि सगळ्यांनी साथ द्यायचं ठरवलं. त्याबद्दल व्यासपीठाने सर्व नेत्यांचं मी स्वागत करतो, अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. सगळ्यांनी आपलं टोकाचं गाव, मोठी बाजारपेठ. कर्नाटकचे लोक ह्या साईडला बाजारसाठी मिरजला जाणे किंवा सांगली जाणे त्यांना परवडत नसेल, पण सलगर मध्ये इथं बाजारपेठ करतात. हे गाव चांगलं झालं पाहिजे. बाजारला येणारे लोक पर प्रांतातून आलेल्या लोकांना हे वाटलं पाहिजे की गाव सुधारलेलं आहे, चांगलं झाले पाहिजे. यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. झाली 15 वर्ष, तुम्ही 3 वेळा मला इथून निवडून दिलं. तुमच्या आशीर्वादाला 2 वेळा कॅबिनेट मंत्री झालो, तुमच्या आशीर्वादाला पालकमंत्री झालो. नाही तर मला सांगा, तुम्ही आपल्या तालुक्याला कधी कॅबिनेट मंत्रीपद मिळालं होतं का? नाही, ते मिळालं. आपल्या तालुक्याला पालकमंत्री कधी मिळेल अशी आशा वाटली होती का? सगळं कडेगाव कडेपूर इस्लामपूर तिकडच, आपल्याकडे नव्हतं. पण ते मी दिलं म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना धन्यवाद देतो. मी त्यांचे आभार मानतो की आपल्याला न्याय दिला, आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय दिला, मला न्याय देत सगळ्या तालुक्याला कार्यकर्त्यांना न्याय दिला, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. ही माझी 4थी वेळ आहे. तसं बघितलं तर ही 5वी वेळ म्हणायचं. जतला 1 टर्म झाली आणि 3 टर्म झाल्या, 4 झाल्या. आता 5व्या टर्मसाठी मी आपले आशीर्वाद घेण्यासाठी मी आलेलो. आता 5वी टर्म तुम्ही बोलला, दमला नाही का तुम्ही? अजून थांबत का नाही? थांबून चालेल? थांबून चालणार नाही. ती खंत राहते मनात. एक माझ्याकडून हे अपूर्ण राहिलं, हे अपूर्ण राहिलं, हे अपूर्ण राहिलं, ते पूर्ण करायचं आहे आपल्याला. त्यासाठी ही टर्म पाहिजे आपल्याला.
एकदा गाव स्वच्छ, तालुका स्वच्छ, निर्मळ झाला, सगळं सुखसोयी उपलब्ध झाला की मग मी रिटायरमेंट घेतो, त्याची चिंता करू नका. पण जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मी तुमची पास सोडणार नाही, हे मी तुम्हाला सांगतो. आज ह्या माध्यमातून काम करताना शासनानं भरभरून पैसा दिला. मला सांगा तुम्ही ह्या 15 वर्षाचा अगोदर सलगर आणि आता हे 15 वर्षात झालेलं डेव्हलपमेंट सलगर फरक पडलाय. जुन्या लोकांना माहित असेल बरोबर, अजून कामं संपली असं गावा नाही माझा, अजून काय कामं आपली बाकी आहेत. मगाशी सांगितलं, तनाजी सांगितलं, विजूने सांगितलं असेल, आमच्या सुरेशने सांगितलं असेल की कामं कुठली बाकी आहेत, कुठली काय करायची असेल. सभामंडप होतात, रस्ते होतात, आतले रस्ते झाले, बाहेर रस्ते, सभामंडप झालं, सगळं झालं. जे मशीन मोदी साहेबांनी जे केलं, घर घर नळ, घरात घरात पाणी स्वच्छतेने गेलं पाहिजे. काय बघितलं आपण, काही वेळेला माता बहिणी कळशा घेतात, लांब लांब जातात, पाणी आणतात, दिवसभर तेच काम असतं. पण मोदी साहेबांची संकल्प होती की घराघरात नळ गेले. अशा स्कीम आपण, त्याला किती कोटी स्कीम आहे तुमची? 2,75,00,000 पाण्याची स्कीम आपली गावात. अशा मोठ्या स्कीम भरपूर झालेल्या आहेत. काय काय मी सांगतो, आता कोल्हापूर असेल 24 कोटीची स्कीम, बेडर आहे 17 कोटीची, सुभाषनगर आहे 17 कोटीची, 18 कोटीची, अशा स्कीम आपण चालू केल्या. पाणी घर घर पाणी नळ यायला पाहिजे. पण हे काम अजून आपले आहेत. भीती वाटल्या, मी नाही आलो, मी सहकार्य नाही केलं, ह्या स्कीम पुऱ्या होतील का नाही याची भीती असते. आज आपण बघितलं तर शेतकऱ्यासाठी हे शासन आपल्या दारापर्यंत पोहोचलं. माझ्या